नागपुरातील पवित्र अशा दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप वर्धेतील एका संघटनेकडून करण्यात आला होता। मात्र त्यांच्या या आरोपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई यांनी खोडून काढले। वर्धेतील एका संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत स्मारकाच्या समितीद्वारे गैरकारभार होत असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर समितीच्या वतीने एक पत्रक काढून त्यांच्या या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची दुर्दैवी वेळ समितीवर आली आहे। दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे नाव बदलण्यात आले नसून तेच आहे आणि पत्ताही दीक्षाभूमी नागपूर हाच आहे। एक वार्ताहर परिषद झाली, त्यानंतर ही काही संघटनांनी दीक्षाभूमीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। कोणीही आंदोलन करावे आणि त्याला तात्काळ समितीच्या सदस्यांनी उत्तर द्यावे हे दुर्दैवी। परंतु माझे मित्र उमरी तालुक्यातील संजय मनवर यांनी विनंती केली की 9 फेब्रुवारी 2024 ला जी समितीच्या सदस्यांची वार्ताहर परिषद झाली, त्या वार्ताहर परिषदेनंतर दीक्षाभूमीबद्दल असलेले बरेच गैरसमज दूर झाले। परंतु जे थोडेफार गैरसमज आहेत हे जर आपण अधिक एक मुलाखत घेतली तर पूर्णपणे दूर होतील। म्हणूनच समितीच्या आदरणीय सदस्य यांच्या परवानगीने हे पत्रके काढत आहे आणि ही मुलाखतही देत आहे। वर्धा येथील एका संघटनेने समितीबद्दल माहिती मागितली व तिनं दिल्यास 3 मार्च 2024 ला आंदोलन करण्याचा इशारा दिला। पहिला आरोप म्हणजे जो या आंदोलकांनी केला, पहिला आरोप, समितीचं नाव नुकतंच बदलण्यात आलं। मी सांगू इच्छितो की स्थापनेपासूनच समितीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हे आहे आणि पत्ता दीक्षाभूमी नागपूर हा आहे। तेव्हा कोणतंही नाव बदललं गेलं नाही, कोणता पत्ता बदलला गेला नाही। बाकीच्या ज्या 3 मागण्या म्हणजे समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा ऑडिट रिपोर्ट, गव्हर्निंग बॉडीची माहिती व संविधानाच्या संशोधनाच्या प्रती, या सगळ्या मागण्या त्यांच्या रास्त आहेत आणि या मागण्या मागण्याचा अधिकार केवळ या आंदोलकांनाच नाही, समाजातील प्रत्येक व्यक्तीला आहे आणि ही माहिती पुरविण्यास आम्ही सदस्य कटिबद्ध आहोत। परंतु समितीचे अध्यक्ष माननीय भंते नागार्जुन सुरेश ससाई बहुमताचा निर्णय मान्य करीत नाही। आमच्याकडे 10 मतं आहेत तर त्यांच्याकडे केवळ 2 मतं आहेत। एक म्हणजे त्यांचं स्वतःचं आणि दुसरं सुधीर फुलझेलेंचं। काही गोष्टींचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे। आम्ही डॉक्टर सुधीर फुलझेले यांचा राजीनामा मागितला नव्हता, फक्त पारदर्शकतेबद्दल काही प्रश्न विचारले होते। प्रश्न विचारला म्हणून रागाने डॉक्टर सुधीर फुलझेले यांनी राजीनामा दिला। आम्ही त्यानंतर 3 दिवस सर्व सदस्य त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली। आम्ही 8 जुलैला मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये सुधीर फुलझेले यांनी राजीनामा दिला। 3 दिवसानंतर तातडीची बैठक घेऊ, डॉक्टर सुधीर फुलझेले यांना आपण राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करू म्हणून आम्ही मीटिंग पुढे ढकलली। मीटिंग परत 3 दिवसानंतर घेतली। त्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही वारंवार सुधीर फुलझेले यांच्या घरी गेलो, त्यांना म्हटलं की कृपा करून तुम्ही राजीनामा मागे घ्या, राजीनामा मागे घ्या, पण त्यांनी राजीनामा न मागे घेतल्यामुळे समिती ही सचिवाबिना राहू शकत नाही। तेव्हा आदरणीय सदस्यांच्या आग्रह खातर मी हे सचिव पद घेतलं। सातारा, कराड, कोल्हापूर येथील लेणी संवर्धकांनी विशेष मोहीम आयोजित केली होती। यावेळी परिसरात त्यांना 108 बौद्ध लेणी आढळून आल्या। ही बाब त्यांनी पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली। तसेच लेणी संवर्धनासाठी मोहीम आखून आगाशिवनगर कराड येथे फुले आंबेडकर प्रतिष्ठान कराड लेणी संवर्धकांनी लेणी सभोवती असलेली झुडपे तोडून लेणीतील गाळ काढत असताना लेणीमध्ये भव्य कोरीव स्तूप आढळला। त्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या फोटोला पुष्पहार घालून बुद्धवंदना घेण्यात आली। सम्मा
सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। आज लेणीचं संवर्धन होत आहे, अशीच लेणी जपली पाहिजे। हा गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी दिलेला आपल्याला वारसा आहे, तो आपल्याला जपायचा आहे। आणि माझं असं मत आहे की प्रत्येक टायमाला लेणीवर जाताना लहान मुलांना सोबत घेऊन गेलं पाहिजे, कारण आपला वारसा त्यांनी जपायचा आहे पुढे गेल्यानंतर। त्यामुळे त्यांच्यावर ते संस्कार पडले पाहिजेत, म्हणून लहान मुलांना घेऊन जाणं गरजेचं आहे। आणि हे जिथं तिथं आपण जातो तेव्हा ज्या त्या लेणीवर आम्ही आज कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धनच्या वतीने आजपर्यंत जवळजवळ 15-20 लेण्या केल्या आहेत, पण जिथं तिथं गेल्यानंतर आम्हाला फक्त पांडवकालीन असंच जाणवलं गेलं आहे। पण ते पांडवकालीन नसून बुद्धकालीन आहे, आणि ते बुद्धकालीन करण्यासाठी आम्ही मोलाचं श्रमदान करून तिथं आमचं येणं जाणं वास्तव्य करत आहोत, आणि असंच आम्ही करत राहणार आहे। असंच आम्ही लेणी संवर्धन नेहमीच करत राहू। जय भीम, नमो बुद्ध। जय भीम। या ठिकाणी आपण लेणी संवर्धनाच्यासाठी फुले आंबेडकर प्रतिष्ठान, कोल्हापूर संघ आणि पुणे इथून आलेले, सांगली जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सचेगाव साईडला 25 वर्षापूर्वी इथं पुरातत्व खात्यानं ह्या लेण्यांचं शोध घेतला, परंतु या ठिकाणी अर्धवटच काम असं दिसतंय आणि त्यानंतर परत कोण इकडं आलंच नाही। 2-3 वर्षापूर्वी आम्ही या सचेगाव साईडच्या लेण्यामध्ये आल्यानंतर इथं बघितलं तर पूर्ण ह्यामध्ये झुडपाणी ह्या सगळ्या लेण्या अशा सगळ्यात मुजून गेलेल्या होत्या। आणि त्यानंतर सर्व आपले कार्यकर्ते आहेत त्यांना आवाहन केलं की बाबा आपण ह्या लेण्यांचं संवर्धन करायचं आहे। तर त्यासाठी सगळ्यांनी कोल्हापूरचे असतील कार्यकर्ते असतील, सांगली जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते असतील, पुण्याचं काही जण पुण्यावरून आलेले आहेत, आणि फुले आंबेडकर प्रतिष्ठान कराड येथील सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून या लेण्यांचं संवर्धन होण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेऊन ह्या लेण्यांची जी झालेली दुरावस्था आहे याचं पुनरुज्जीवन करायचं काम चालू आहे। त्यासाठी सर्वांनी मोलाचं योगदान दिलं आहे, आणि काही कार्यकर्ते जे नवीन येणारे आहेत तेच त्यांनीसुद्धा ह्या लेण्याच्या दुर्मिळ ठिकाणी अशा झालेल्या आहेत, अशा दुरावस्था झालेल्या आहेत। त्यासाठी सर्वांनी यामध्ये श्रमदानाचा सहभाग घेऊन या लेण्यांचं संवर्धन करावं। आणि या ठिकाणी आजच्या दिवशी कोल्हापूर, सांगली, पुणे आणि फुले आंबेडकर प्रतिष्ठान कराड यांच्या कार्यकर्त्यांनी ह्या लेणी संवर्धन कार्यक्रमासाठी श्रमदान देऊन, तसेच पुरातत्व खात्यानं हे आम्हाला श्रमदान करण्यासाठी परवानगी दिली, तसेच वन विभागानं सुद्धा आम्हाला परवानगी दिली, आणि त्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं। त्या सर्वांचं मी आभार मानतो, आणि यापुढं असंच सहकार्य सर्वांनी द्यावं, म्हणजे ह्या लेण्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल। संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार संघ व समाज बांधवांच्या वतीने नांदेड येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते शक्तीनगरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, भारतीय काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश हाटकर यांच्यासह चर्मकार समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती अतिउत्साहामध्ये साजरी होत आहे। या जयंतीचे आयोजक आमचे मोठे बंधू माधवदादा गायकवाड व त्यांची सर्व मान्यवर मंडळी जे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करतात, आणि एक समानतेचा संदेश संत रविदास महाराजांनी दिलेला आहे सर्व बहुजन समाजाला। त्याचं आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता आमचे गायकवाड साहेब दरवर्षीप्रमाणे जयंतीची मिरवणूक भव्य दिव्य अशी काढतात। मी दादांना शुभेच्छा देतो की आपल्या अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण होत असलेल्या या रॅलीला
आमच्या पूर्ण नांदेडकरांच्या शुभेच्छा आहेत आणि मी जयंतीच्या पण शुभेच्छा देतो. रविदास जयंतीच्या मी प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भव्य अशी शोभायात्रा संत रविदास महाराजांची निघालेली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रविदास जयंती आज साजरी होत आहे आणि जगामध्ये संपूर्ण जगात आज रविदास जयंतीचा फार मोठा उत्सव साजरा होत आहे. आणि रविदासांचं जे जन्मस्थान आहे काशी शिरगोवर्धनपूर या ठिकाणी आता जवळजवळ 20 ते 25 लाख चर्मकार बांधव त्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी रविदासांचं जन्मस्थान आहे आणि सोन्याचं मंदिर एक गोल्डन टेम्पल आहे चर्मकार समाजाचं. तर या खुशीच्या दिवशी मी आपल्या सर्वांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. शोभायात्रा ही शोभायात्रा महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून निघालेली आहे आणि आता शक्तीनगर येथे तिचं विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे. रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं काय संदेश देणार आहात आपण? रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की रविदासांनी जो समानतेचा संदेश या जगाला दिलेला आहे, तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार गुरु रविदासांनी या देशात राहण्याचं काम केलं. रविदास म्हणतात, ऐसा चाहूँ राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटं बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न. म्हणून समानता निर्माण झाली पाहिजे, स्वातंत्र्यमूलक समाज निर्माण झाला पाहिजे आणि हाच मी यावेळेस संदेश देऊ इच्छितो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूत कावळे मामा व स्वच्छता दूत गाडगे काळदाते यांचा सत्कार करण्यात आला. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते समीर भाऊ दुधगावकर यांनी त्यांचा सत्कार केलाय. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचाही सत्कार करण्यात आला. आज संत गाडगे बाबा यांची जयंती आहे. देवकनिंदन गोपाला या ब्रीदवाक्याने त्यांनी अख्ख्या पूर्ण समाजाची आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून, ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा केलेली आहे. असे संत गाडगे महाराज आज त्यांची जयंती. आणि आज आपल्यासोबत आज आपण परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे आमचे समाजसेवक तथा युवा नेते समीर भाऊ दुधगावकर यांनी आज या समाजसेवकांची दखल घेऊन त्या आमच्या परभणीतील एक स्वच्छतादूत कावळे मामा आणि दुसरे गाडगे महाराज काळदाते, गाडगे काळदाते हे दोन्ही मिळून परभणी आणि महाराष्ट्रामध्ये स्वच्छता सेवा करत असतात. अतिशय दुर्मिळ भागामध्ये जाऊन सुद्धा ते जिथं जिथं स्वच्छतेचं काम असेल अशा ठिकाणी जाऊन ते स्वच्छता करतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा मोफत करून आज ते परभणी शहरामध्ये उपस्थित आहेत. आणि आज आमचे युवा नेते समीर भाऊ दुधगावकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे. आपल्यासोबत समीर भाऊ दुधगावकर आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण जाणून घेऊ. आज मला आनंद होतो आहे की कावळे साहेब आणि गाडगे साहेबांचा आम्हा सर्वांतर्फे सत्कार करता येतो आहे. शेषराव मोहिते साहेब आहेत, व्यंकटेशराव काळे आहेत, ब्राह्मणगावचेच काळदाते काका असे आहेत, यादव साहेब, हे सर्व मंडळी. आम्हाला खूप आनंद आहे की एवढं चांगलं कार्य कित्येक वर्षांपासून हे दोघे करतात स्वच्छता दूत म्हणून. स्वच्छता ज्या ठिकाणी असते
तिथे देवाचं वास्तव्य असतं असं म्हटलं जातं. आणि हा फार मोठा प्रश्न आहे आपल्या देशापुढचा, स्वच्छता नसणे, अस्वच्छ राहणे किंवा हागणदारीमुक्त गावं अजूनही झालेली नाही आहेत. हे सगळं अस्वच्छतेचं कोणीतरी तर लक्ष घालून त्याच्यावर काम केलं पाहिजे. ही दोघे जण खूप वर्षांपासून हे करतात, याचा मला आनंद होतो आहे. आणि इथे आज या संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त ते इथे आले, त्यांनी इथे येऊन आमच्या हस्ते सत्कार स्वीकारला, याचा आम्हाला आनंद होतो आहे. खूप खूप शुभेच्छा काका. धन्यवाद. आणि सर्वांनी पण स्वच्छता जास्तीत जास्त करण्यावर लक्ष ठेवावं असं मला वाटतं. सत्कार तर निश्चित व्हायला पाहिजे आणि आम्ही निश्चित प्रयत्न करू की यांचे कार्य तिथपर्यंत पोहोचवण्याचा. आता तुम्ही सगळे जाणताच की इथं करोडो लोक एकत्र आलं तरी मोदी साहेबांना बघायला वेळ नाही आहे. त्यामुळं आता त्यांच्या महत्त्वाच्या विषयावर कार्य करणाऱ्या दोघांचौघांकडे किती लक्ष देतात हे पण निश्चितच बघण्यासारखं होईल. पण आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि त्यांचा सत्कार होईल, त्यांची बातमी सगळीकडे पोहोचेल, त्यांच्याबद्दल माहिती पोहोचेल, या निश्चित आम्ही प्रयत्न करू. वैराग्य मूर्ती गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करून आपल्या सर्वांना प्रणाम. जय शिवराय, जय जरांगे. हे देशासाठी काय करू शकत नाही, पण काय केलं नाही त्यांनी, आमच्यासाठी काय शिल्लक ठेवलं. पण गाडगे बाबाचा मार्ग आम्ही सतत चालू आणि शेवटच्या क्षणापर्यंत चालू. ना भेदभाव ना काही. आम्ही सर्वांची निस्वार्थपणे सेवा करत आहोत आणि करत राहू. दुर्गावकर साहेबांनी आताच आम्हाला शुभेच्छा देऊन, सर्व त्यांच्या टीमनं शुभेच्छा देऊन आम्हाला आमची एक बॅटरी चार्जिंग केली व आमचं मनोबळ वाढवलं. त्याबद्दल त्यांना लाख कोटी धन्यवाद. म्हणजे भाग्याचा दिवस आज संत गाडगेबाबाची जयंती आणि एकीकडे आमच्या शिमीर भाऊ यांनी मराठा आरक्षणाविषयी या ठिकाणी मोठी मीटिंग घेतली आणि आम्ही या ठिकाणी येऊन आमचे कावळे मामा आणि आम्ही या ठिकाणी संत गाडगेबाबा स्वच्छताच्या माध्यमातून त्यांचा एकच नारा होता, स्वच्छ आणि व्यसनापासून दूर झालं पाहिजे. माणसं व्यसनापासून जर दूर झाले तर माणसाचं आरोग्य खराब होणार नाही. तुकाराम महाराज म्हणले ते नाशिवंत ते जाणारं सगळं आयुष्य खातो काळं. हे जर आयुष्य जर तुम्हाला टिकवायचं असेल तर व्यसनापासून दूर राहा आणि स्वच्छ राहा. तुमचे कपडे किती भारी याला महत्त्व नाही, तुम्ही स्वच्छ किती राहता याला महत्त्व आहे. साबण जरी अंगावर धरून लावली तर मन निर्मळ स्वच्छ कधी ना काही साबण आहे त्याला. हा विषय महत्त्वाचा आहे. आज मला समोर भाऊच्या या ज्ञानोपासक कॉलेजच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे जे काही योगदान प्राप्त झालं, माझे आदरणीय मित्र माझे बनकर साहेब यांनी या ठिकाणी आमच्या कावळे मामाची माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी त्यांचा खरंच आभार मानतो. आमचे शिमीर भाऊ, त्यांची सर्व टीम, माझे आमचे कालदाते काका, शशिराम मोहिते साहेब, सर्वांनी येऊन या ठिकाणी आमचं स्वागत केलं. मी माझा आभार मानतो आणि इथून पुढील कार्यक्रमाला सुरुवात आपण सर्व कार्यक्रम उपस्थित राहून आजचा कार्यक्रम हा स्वच्छतेचा या ठिकाणी झाला. पण आता आपला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मराठा आरक्षणाविषयी चर्चा होणार आहे. त्या ठिकाणी सर्वांना सहभागी व्हावं हीच माझी विनंती. आणि खरंच मी माझं भाग्य समजतो. संत गाडगेबा म्हणले ते भुकेलेला अन्न द्या, ताणलेला पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, आभाळाला सारा द्या, दुकानाला दवाखान्याला गरीब मुलीचे लग्न करून द्या. बाबानो पैसा नसेल तर थाटी मोडा, वाटी मोडा आणि आपल्या लेकराला शिक्षण द्या आणि कमी दामाचं लुगडं आपल्या बायकोला घ्या. अशी संत गाडगेबाबाचे या ठिकाणी आजच्या जयंतीनिमित्त मला 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय संत गाडगे बाबा की जय. यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की स्वच्छतादूत कावळे मामा आणि गाडगे बाबा या दोघांचा सत्कार आम्ही आज संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त केलेला आहे आणि त्यांना शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत. त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे असे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की इंडिया आघाडी बनण्याआधीच तुटत चालली आहे. ज्या राज्यात राहुल गांधी जातात त्या राज्यातील युती तुटत असल्यामुळे इंडिया आघाडीत आता काय उरलेले नाही. शरद पवार यांनी यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्याचे पाप करीत असल्याबद्दलच्या विधानावरून विचारले असता शरद पवार यांच्याजवळ आता काय राहिलेले नसल्याने ते असे बोलले असतील. विकसित भारत बनाने, दूसरी तरफ इंडी गठबंधन है जो बनने के पहले ही टूट गया. इनका नेता एक नहीं है कोई. गठबंधन वाले बताए तुम्हारा नेता को. राहुल बाबा
चुनाव की तैयारी नहीं, यात्रा में लगे हुए हैं। और यात्रा जिस राज्य में जाती वह गठबंधन टूट जाता है। ममता जी ने उनको लताड़ा, अखिलेश जी ने भी शर्तें लाद दी। उनके गठबंधन की हालत तो ये है, एक दिल के टुकड़े 1000 रुपये, कोई इधर गिरा कोई उधर गिरा। बनने के पहले बिखर गया, नेता नहीं, नीति नहीं, नियत नहीं। आप कल्पना करके देखिए कि ऐसे लोग देश का नेतृत्व कर सकते हैं? क्या भारत को प्रगति और विकास के पथ पर ले जा सकते हैं? क्या भारत की जनता का कल्याण कर सकते हैं? एक तरफ परिवारवादी वंशवादी पार्टियां जिनके पास कोई स्पष्ट दिशा नहीं है, दृष्टि नहीं है, और दूसरी तरफ श्रीमान नरेंद्र मोदी जैसा विजनरी लीडर, नेतृत्व। 2400 घंटा केवल 23 साल से एक दिन छुट्टी नहीं दी। कांग्रेस के नेता तो साल में 3-4 महीने छुट्टी पे ही रहते हैं। केवल मोदी जी की लोकप्रियता का मुकाबला नहीं कर पा रहे कि मिलकर सब इकट्ठे हो जाओ, इसलिए गठबंधन बना। मैं पश्चिम बंगाल का संदेश खाली में क्या होगा? मध्य युगीन जो बर्बर अन्याय हम सुनते थे, उनसे भयानक स्थिति थी। कार्यकर्ताओं पे हमले किए जा रहे हैं, कहां लोकतंत्र है? इंडी गठबंधन को जवाब देना पड़ेगा। क्या हो रहा है? मित्रों, ये इस तरह के गठबंधन। अब राहुल गांधी से, मैं सोनिया गांधी जी से पूछना चाहता हूं, राम मंदिर का वो विरोध करे, क्या तकलीफ थी आपको? निमंत्रण दिया था जाने, धारा 370 हटाने का तुम विरोध करो। भारत को बांटने का अगर पाप किसी के सिर पर है तो जल्दी सत्ता प्राप्त करने की चाह में स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जी का भारत के टुकड़े कर दिए, धारा 370 जैसी प्रावधान कर दिएगा। और भारत जोड़ों की बात करते हो। ये दिशाहीन गठबंधन देश का भला नहीं कर सकता। आज पूरा देश एक स्वर में कह रहा है, मोदी है तो देश का विकास मुमकिन है। मैं लगभग 7 राज्यों का दौरा करके आज महाराष्ट्र पहुंचा। हर तरफ मोदी लहर है, भारतीय जनता पार्टी के साथ जनता खड़ी है। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। पुरोगामी विचारांच्या महामानवांचा, महानायिकेंचा वारसा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात एकही साहित्य संमेलन पुरोगामी विचारांचे झालेले नाहीत।
त्यामुळे पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित पुरोगामी साहित्य संसदेतर्फे बल्लारपूर येथे पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले। या साहित्य संमेलनाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलित व भारतीय संविधान प्रस्तावनेचे वाचन करून करण्यात आले। कार्यक्रमात प्राध्यापक जावेद पाशा, प्राध्यापक श्याम मानव, माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर लेखिका नीता चाफले, योगिता रायपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले असून नामांकित साहित्यिक, लेखक व पत्रकार यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। आणि वर्तमानाच्या सगळ्या विस्कळलेल्या परिस्थितीमध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थिती ही पराकोटीची विस्कळलेली दिसते। माणसाचा माणसावर विश्वास राहणार आहे की नाही अशी या परिस्थितीमध्ये नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल या चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक बल्लारशा नगरीमध्ये पहिलं पुरोगामी साहित्य संमेलन होतो आहे। हा महत्त्वाचा ऐतिहासिक साक्षीतील नोंद या जिल्ह्यानं घेतलेली आहे। पुरोगामी म्हणजे फक्त परंपरा नाकारणारा असा उद्देश नाही। पुरोगामी म्हणजे सगळ्यात चांगल्या परंपरांना घेऊन संविधानाला अपेक्षित असलेल्या लोकशाही राज्याकडे, कायद्याच्या राज्याकडे, मान सन्मान न्यायाच्या भूमिकेनं पुढं जाणारा जो असेल तो पुरोगामी। आणि अशा पुरोगामी लोकांचा हा इथला संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला गती देण्याची मोठी भूमिका असलेला हा संमेलन इथं साजरा होतो आहे। महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पुरोगामी आहे। आज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आणि त्याचं प्रतिबिंब असलेल्या संविधानाला शह देण्याचं काम या महाराष्ट्रात चाललेलं आहे। आम्ही सगळे चळवळीतनं आलेले लोक प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना आम्ही साहित्य निर्मिती केलेली आहे। आम्ही एखाद्या कमऱ्यात बंद होऊन, खोलीत बंद होऊन लिहिणारे माणसं नाही आहोत। आम्ही जे अनुभवतो, जे पाहतो, ज्या समस्या आम्हाला दिसतात आणि त्याच्यासाठी आम्ही जे लढे उभे करतो त्याच्यातनं निर्माण झालेलं आमचं साहित्य आहे। आणि हे पहिलं पुरोगामी साहित्य निश्चितच महाराष्ट्राला दिशा देणारं ठरेल। नव्हे, महाराष्ट्रानं या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशासारख्या छोट्याशा पण ऐतिहासिक शहरात होणाऱ्या संमेलनापासून दिशा घ्यावी। पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित असलेले पुरोगामी साहित्य संसद त्याचं हे पहिलं संमेलन, राज्यस्तरीय पहिलं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। मी या संमेलनाचे आयोजक जे आहे माननीय नरेंद्र सोनारकर साहेब आणि ॲडव्होकेट योगिता मॅडम आणि निलेश ठाकरेजी ही पुरोगामी पत्रकार संघाचे महासचिव महाराष्ट्र राज्य आणि सर्व पदाधिकारी, पुरोगामी साहित्य संस्थेचे पदाधिकारी, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी या ठिकाणी जे संमेलन आयोजित केलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राची संतांची जी परंपरा आहे, महात्मा फुले, जे फुले शाहू आंबेडकर, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची पुरोगामी विचार या संमेलनातून देण्यात येत आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे। जय भीम। आज खरं तर मला अतिशय आनंद होत आहे की या चंद्रपूर नगरीत पुरोगामी पत्रकार संघ संचालित पुरोगामी साहित्य संसद समितीने पहिलं राज्यस्तरीय
पुरोगामी विचाराचं, पुरोगामी महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारं आणि पुरोगामीचे जे काही विचारानं साहित्य बनलं आहे त्या साहित्याचं पहिलं राज्यस्तरीय नरेंद्र सोनारकर, निलेश ठाकरे, ॲडव्होकेट योगिता मॅडम या सर्व लोकांनी या कार्यक्रमासाठी जो परिश्रम घेतला आहे आणि ते परिश्रम घेऊन हे यशस्वीपणे हे साहित्य परिषद हे संपन्न होणार आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी मी आणि आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढळकर इथे पोहोचलो. आम्ही कालपासून खरं तर या इथे आलो आणि एक छोटंसं गीत स्त्रियांना समर्पित करते. अकोला जिल्ह्यातील अकोट खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सहकार परिवाराचे हिदायत पटेल व उपाध्यक्षपदी शेषराव वसू विनाविरोध निवडून आले. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आला. आमच्या सहकार परिवाराचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय रमेश गोविंदकर, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित भाई, आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव चौधरी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, उपसभापती अतुल खोटरे आणि त्यांचे सर्व सहकारी, जिनिंग प्रेस फॅक्टरीचे अध्यक्ष सुभाष वानकडे, त्यांचे उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, माया संचालक मंडळात माझे उपाध्यक्ष शेषराव पाटील, सुभाष पाटील मगर, इतर सर्व संचालक मंडळ, इथं उपस्थित असलेले सर्व सहकार परिवाराचे प्रमुख व्यक्ती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझे काका तायर पटेल आणि इथं उपस्थित असलेले सर्व आमचे मार्गदर्शक मित्र, मी या सरकाराला फक्त इतकंच देऊ इच्छितो की खरोखरच या तालुक्याच्या सहकार परिवाराने अतिशय प्रेम माझ्यावर केलेलं आहे. आजपर्यंत अनेक 40 वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतीव प्रेम त्यांनी दाखवलेलं आहे आणि मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो. आणि इथं सहकार परिवाराच्या माध्यमातून आमची निवड केली तर ललितभाई आणि आमच्या सहकार परिवाराच्या अध्यक्षाला आमच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाच्या वतीने गवाही देतो की योग्य ते शेतकऱ्यासाठी आम्ही निश्चितच काम करू इतकं. या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.